आज आज अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि फॉर्मची उचल वगैरे चालू झालेली आहे। या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, त्यानंतर अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक, त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गट आम्ही आजपासून सुरुवात करत आहे की आम्ही एकत्रपणे निवडणूक लढविणार। जे काय जागांचं वाटप असेल ते मी आपापल्या समजुतीनुसार व्यवस्थित करणार आणि या निमित्ताने आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे। त्या व्यतिरिक्त बाकीच्या पक्षांसोबत आमची चर्चा चालू आहे। जो आमच्यासोबत येईल तो आमचा म्हणजे आमच्या विचारधारेशी संमती असलेला तो पक्ष राहील आणि त्यांचे उमेदवार राहील। आम्ही एकत्र प्रचार करू। भले आम्ही 4 पक्ष एकत्र झालो पण 4ही पक्ष आपापल्या चिन्हावर लढतील, पण एकत्र प्रचार जो आहे तो एकत्रपणे आम्ही आमच्या उमेदवारांचा करू। जवळपास आम्ही 80 जागा लढवायचा विचार करत आहे। हो, चर्चा चालू आहे आणि आले तर उत्तमच आहे। हे पक्ष जर आमच्यासोबत आले तर उत्तम आहे, चांगलीच गोष्ट। उबाटा आहे, त्याच्यानंतर प्रहार आहे, त्याच्यानंतर अजून बाकीचे पक्ष आहेत। वंचित सोबत आमची चर्चा सुरू आहे आणि कोणता आझाद पक्ष आहेत, आझाद पार्टी, आझाद समाज पार्टी, समाजवादी पार्टी, तर त्यांच्यासोबतही आमचा हे चालू आहे चर्चा। किंवा बाकी ठिकाणी या हालचालींना वेग आला आहे किंवा सगळ्यांसमोर आता सेकंड करणं चालू आहे। या दृष्टीतून आम्ही आज सुरुवात करत आहे। आज आमच्यासोबत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, आमच्यासोबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्री सुनीलजी घटाळे, डोके, त्यांचे बाळासाहेब कोराटे, प्राध्यापक राजी महाजन, विनोद ठोसर, नंदकिशोर काळे, सचिन मुंदाने, निरंजन कठारे, सचिन नवरे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी आहे। त्यानंतर निखिल देशमुख आहेत, ते प्रदेश सरचिटणीस आहेत आणि ओबीसी सेलचे सरचिटणीस माणिकराव भटकर आहेत। त्यानंतर खोब्रागडे रिपब्लिकन पक्षाचे पंजाबराजी रामटेके, सुरेशजी दहीकर, ॲडव्होकेट दिलीप गर्डे, आम्ही जे एकत्र आलो आहोत त्याच्या मागचा उद्देशच हा आहे की अमरावती महानगरपालिकेमध्ये काहीतरी परिवर्तन घडवून आणायचं। या दृष्टीने आम्ही एकत्र आलो। अमरावतीच्या विकासाचा अजेंडा जो आहे तो आपल्याला चांगल्या दृष्टीने करता येईल का, या दृष्टीने आम्ही एकत्र आलो। कारण अमरावतीच्या महानगरपालिकेचे जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे इव्हन पगार द्यायला पैसे नाही कर्मचाऱ्यांच्या, दवाखान्याची हालत कष्ट आहे, प्रत्येक जण ते मल्टी स्पेशालिटी मध्ये जाऊ शकत नाही। या याच्यामध्ये आम्ही एकत्र यायचं ठरवलेलं आहे। या व्यतिरिक्त इतर आघाड्यांसोबत